नमस्कार मंडळी, मी देवकी चवीचे खवय्ये या माझ्या कुकिंग चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला रक्षाबंधन निमित्त म्हणजेच की नारळी पौर्णिमे विशेष अशी बर्फी बनवून दाखवणार आहे। इथे कोणतेही महागडे सामान वापरायची गरज नाही आहे। त्या जिन्नसमध्ये मी तुम्हाला बर्फी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी अशी नॉनस्टिक एक कढाई घ्यायची आहे किंवा लोखंडी कढाई घेतलं तरी चालेल। त्यामध्ये आपल्याला फक्त अर्धा चमचा इथं तूप घ्यायचं आहे आणि जर तूप घ्यायचं नसेल तर तुम्ही इथं बटरचा सुद्धा वापर करू शकता। आता या तुपाला आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। तूप इथं चांगल्या प्रकारे गरम झालं की आपल्याला एक वाटी अशी नारळाची पावडर घ्यायची। ही ओला नारळाची मी मिक्सरला फिरवून अशी बारीक पावडर केली आणि जर तुम्हाला अशी करायची नसेल तर बारीक किसणीने किसून सुद्धा घेऊ शकता। आणि मेजरमेंट साठी अशी कोणतीही एक वाटी सेट करा आणि याच वाटीने माप घेतलं ना रेसिपी अजिबात चुकत नाही। गॅसला मंद ठेवून वाटून घेतलेल्या नारळाला आपल्याला यामधील ओलावा जाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि अति असं लालसर भाजून घ्यायचं नाही। गॅसला शेवटपर्यंत आपल्याला मंद आचेवरच ठेवायचं आहे। तरी ते पाहू शकता मंडळी, थोडासा रंग वेगळा झालेला आहे ओल्या नारळाचा आणि चांगल्या प्रकारे ओलावा सुद्धा कमी झालेला आहे। आता काय करायचं आपल्याला या ओल्या नारळाला बाजूला काढून थंड करून घ्यायचं आहे। तर याच पॅन मध्ये एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतले आणि या सोबतच एक वाटी बेसन आहे, म्हणजे घरचं बेसन आहे। हे तुम्ही बाहेरचं दुकानचं वापरलं तरी चालेल। आता या दोन्ही जिन्नसांना आपल्याला यांचा कच्चेपणा जाईपर्यंत गॅसला एकदम मंद आचेवर ठेवून भाजून घ्यायचा आहे आणि अगोदरच आपल्याला इथं तुपाचा वापर करायचा नाही। एक 2 ते 3 मिनिटापर्यंत आपल्याला हे पिठाचं भाजून घ्यायचे। तर इथे बघू शकता मंडळी, पूर्ण पिठाचा रंग वेगळा होईपर्यंत मी गॅसला मंद ठेवून भाजून घेतलेली आहे। असं भाजून घेतल्यामुळे तुपाचा कमीत कमी वापर होतो। इथे फक्त मी 2 ते 3 चमचे तूप वापरणार आहे, पण अगोदर मी इथे 1 चमचा तुपाचा वापर करणार आहे। आता या तुपासोबतच आपल्याला 1-2 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचा पिठाला। असं 2-2 मिनिटापर्यंत भाजत भाजत 1-1 चमचा तुपाचा इथे वापर करायचा आहे। एकदमच 3 चमचे तूप इथे वापरून द्यायचं नाही आपल्याला आधीच। तर इथे पाहू शकता मंडळी, मस्त असा लाल रंग आलेला आहे पिठाला आणि एकदम असा खमंग वास दरवळत आहे घरामध्ये। तर इथे 4 चमचे तुपाचा वापर करून आणि गॅसला मंद ठेवून मी असं खमंग होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि यामधील तूप सुद्धा रिलीज झालेला आहे, तुम्ही बघू शकताय कॅमेरामध्ये। तर आता काय करायचं आहे आपल्याला, इथे जे अगोदर आपण भाजून घेतलेली होती नारळाची पावडर ती पूर्ण यामध्ये काढून घ्यायची अशी। तर आता या दोन्ही जिन्नसांना आणखीन काही वेळ आपल्याला भाजून घ्यायचं आहे, कारण ही दोन्ही चांगल्या प्रकारे एकजीव होतात। तर इथे पाहू शकता मंडळी, 2 ते 3 मिनिटापर्यंत मी या सर्व जिन्नसांना असं भाजून घेतलेलं आहे आणि यामध्ये राहिलेला संपूर्ण कच्चेपणा निघून गेलेला आहे। आता या वेळेस आपल्याला काय करायचं आहे, फ्लेवर चांगला येण्यासाठी 1 चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आणि आता आपल्याला इथे या स्टेजवर दूध वापरायचं आहे, पण आपल्याला दूध एकदमच वापरायचं नाही, स्टेप बाय स्टेप दूध इथे वापरायचं आहे। अगोदर मी फक्त 2 चमचे दुधाचा इथे वापर करणार आहे आणि आता चांगल्या प्रकारे 1 मिनिटापर्यंत एकजीव करून घ्यायचा आहे। जोपर्यंत या पिठाला चांगली बाइंडिंग येत नाही तोपर्यंत आपल्याला इथं स्टेप बाय स्टेप दुधाचा वापर करत जायचा आहे आणि जर वाटीच्या प्रमाणात मोजलं तर अर्धी ते 1 वाटी इथे दुधाचा वापर होऊ शकतो। तर इथे पाहू शकता मंडळी, मस्त असं दाणेदार रवा टेक्स्चर आलेला आहे पिठाला, तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बघू शकता। आणि फक्त 1 वाटी दुधाचा वापर करून मी अशी बाइंडिंग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि दूध एकदमच असं वापरलं नाही, तुम्हाला मी पहिलेच सांगितलेलं आहे। 3 स्टेप मध्ये दूध वापरून अशी बाइंडिंग येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। आता या स्टेजवर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे, कारण अति गरम असं पीठ आपल्याला इथे वापरायचं नाही किंवा असं अति गार करून घ्यायचं नाही। फक्त आपल्याला या पिठाला कोमट थंड करून घ्यायचं आहे। तर इथे हलकसं पिठाला मी असं कोमट करून घेतलेलं आहे। तर या वेळेस आपल्याला गोडाचं प्रमाण वापरायचं आहे। त्यासाठी मी इथे 1.5 वाटी खडी साखरेची पावडर वापरणार आहे। तुम्ही नॉर्मल साखर वापरलं तरी चालेल किंवा गुळाची पावडर वापरलं तरी चालेल। ही झाली 1 वाटी। आता ही झाली अर्धी वाटी। 1 वाटी बेसन, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी ओला नारळाचा किस होता। 3 वाटीचं प्रमाण होतं पिठाचं आणि नारळाचं, तर 1.5 वाटी म्हणजे अर्ध्या प्रमाणात इथे मी साखर वापरलेली आहे। याच प्रमाणात तुम्ही गुळ किंवा आपली नॉर्मल साखर वाटून घेऊन वाटलं तरी चालेल। आता या सर्व जिन्नसांना आपल्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे आणि इथं गोडाचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार, पण परफेक्ट प्रमाणात करायचं असेल तर मी दिलेल्या मेजरमेंटनं सुद्धा करू शकता। चांगल्या प्रमाणात हे गोड होतं। तर इथे भाजून घेतलेलं पीठ आपल्याला इथं कोमट का वापरायचं होतं हे महत्वाचं आहे, कारण कोमट पिठामध्ये साखर वापरल्यामुळे मस्त असं विरघळली गेली आहे लवकरात लवकर। मस्त अशी पिठाला बाइंडिंग सुद्धा आलेली आहे, तुम्हाला मी हातामध्ये दाखवते। हे बघा, असे मस्त बाइंडिंगवर पीठ आपलं तयार झालेलं आहे। आता काय करायचं आहे आपल्याला, तर संपूर्ण मिश्रण या एका अशा ताटलीमध्ये काढून घ्यायचं आहे किंवा इथं बेकिंग ट्रे घेतला तरी चालेल तुम्ही आणि तिच्या खालच्या बाजूला आपल्याला 1 चमचा तूप लावून घ्यायचं आहे। आता मिश्रण काढून घेतलं की आपल्याला हातानं थापून घ्यायचं आहे आणि जर हाताला गरम लागत असेल तर तुम्ही एखादी वाटी सुद्धा घेऊ शकता इथं थापण्यासाठी।
अशी एखादी वाटी घेऊन वरतून आपल्याला असं गुळगुळीत करून घ्यायचं आहे. वडी पण दिसायला सुंदर दिसते आणि ती खाण्यासाठी एकदम चविष्ट लागते. आणि जर हाताने केलं तर ती असं क्रॅक क्रॅक दिसल्यासारखी वाटते. तर आपल्याला लगेच या वडीला काप करायचे नाहीत. एक 10 मिनिटापर्यंत आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. आणि मिश्रण थोडंसं थंड सुद्धा होणार वडीचं, तोपर्यंत आपल्याला वाट पाहायची. आता ताटली चांगल्या प्रकारे थंड झालेली आहे आणि थंड झाल्यावरच आपल्याला आकार सुद्धा चांगला देता येतो. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काजू कतली सारखा आकार सुद्धा देऊ शकता किंवा डायमंड आकारामध्ये सुद्धा कापू शकता. आता आपल्याला या बर्फीला कट करून घ्यायचा. तर मंडळी, मस्त असा चौकोनी आकार मी वडीला दिलेला आहे. तुम्ही कोणताही आकार देऊ शकता किंवा काजू कतली सारखा सुद्धा आकार देऊ शकता. नसेल तर तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही ह्याला कट करू शकता. आणि यावरतून तुम्हाला ड्रायफ्रूट लावायचे असतील ते सुद्धा तुम्ही इथे लावू शकता. पण मी तुम्हाला न लावताची वडी बनवून दाखवलेली आहे. कोणतेही महागडे जिन्नस न वापरता फक्त 2 ते 3 साहित्याचा वापर करून मस्त अशी मऊसूद खुसखुशीत बर्फी तयार झालेली आहेत. तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि तुम्हाला कशी वाटली ही गहू पिठाची वडी नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये. चला तर मंडळी, पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.